नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील खरीप हंगाम 2023च्या पीकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय खरीप हंगाम 2023च्या पीकमा संदर्भात घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीकमा संदर्भात एक मोठी माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयाचा पीकमा भेटणार आहे, 75% पीकमाच्या वाटपाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू केलं जाणार आहे, हेक्टरी किती रुपये वाटप सुरू केलं जाणार आहे आणि कोण्या पिकासाठी वाटप सुरू केलं जाणार आहे आणि कोणत्या तारखेपासून वाटप सुरू केलं जाणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये खरीप हंगाम 2023च्या पीकम्यासाठी एकूण राज्य सरकारच्या एकूण 7,150 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यापैकी विमा कंपनीच्या माध्यमातून 4,000 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित 3,150 कोटी रुपये या जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। राज्याच्या विखे पाटलांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की जे काही अहिल्यानगर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1129 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे आणि तो अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही संपूर्ण तालुके आहेत, ती तालुकांनी आहे आकडेवारी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती सांगणार आहे, परंतु सध्या अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1,129 कोटी रुपयाचा पीकमा 15 जुलैपासून वाटप सुरू केलं जाणार आहे आणि जवळपास प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र क्लेमचे पैसे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीने रिजेक्ट केले होते, पुन्हा ते विमा कंपनीच्या माध्यमातून ॲक्सेप्ट म्हणजेच अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत आणि त्याही अपात्र केलेले क्लेमचे पैसे आता परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 8 जुलै 2024 पासून खरीप हंगाम 2023च्या पीकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 118 कोटी रुपयाच्या पीकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। याच्याचबरोबर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीकमा भेटलेला नव्हता, आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकही रुपया 2023चा भेटलेला नसेल, तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून वाटपाला सुरुवात झालेली भरपूर शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत आणि आज, उद्या किंवा परवा 15 जुलैपर्यंत नांदेड जिल्ह्यातील वाटप चालणार आहे। याचबरोबर मित्रांनो, युनायटेड इंडिया, याचबरोबर HDFC आर्गो, युनायटेड इंडिया, SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता लगबगीने वाटपाला सुरुवात झालेली आहे, कारण की राज्य सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत आणि हे आदेश देण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की आता विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हा सर्वात मोठा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। विमा कंपन्यांना धारेवर धरण्यात येत आहे आणि विमा कंपन्यांना विमा वाटपाचे आदेश सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि आताच्या इतिहासातली सर्वात जास्त पीकम्याची रक्कम मंजूर खरीप हंगाम 2023च्या पीकम्याच्या पोटी झालेली आहे। मित्रांनो, सर्वात जास्त पीकमा आता जे काही मराठवाड्यातील जे काही 10 जिल्हे आहेत, त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे, नांदेड सुद्धा आहे, परभणी आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, हे सर्व मराठवाड्यातील जे काही 10 जिल्हे आहेत, त्या सर्व जिल्ह्यातील अगोदरचे क्लेम जे होते विमा कंपनीने बाद केलेले होते, पुन्हा कृषी विभागाच्या मागणीनुसार ते पुन्हा क्लेम पात्र करण्यात आले आहेत आणि हे पात्र क्लेमचे पैसे आता या जुलै महिन्यामध्ये वितरित होतील अशी माहिती सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 1129 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 118 कोटी रुपयाच्या पीकम्याचं वाटप सुरू आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 44 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम
2023च्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा वाटप सुरू आहे, कारण की जे काही शेतकऱ्यांनी आपली अपील केली होती कोर्टाकडे, ती अपील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि शेतकऱ्यांना 2022चा सुद्धा मागे पीक विमा वाटप झाला आणि त्याच पद्धतीने आता 2023चा सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण संपूर्ण, याचबरोबर मित्रांनो इतरही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकूण राज्यातील खरीप हंगाम 2023मध्ये राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये एकूण 7,150 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यापैकी 4,000 कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि 3,150 कोटी रुपये या जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे, थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, एक खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।